नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील हा जो शेवटचा गुरुवार आहे. म्हणजेच की यावर्षी 4 गुरुवार आले आहेत. तर मग 4 गुरुवार झाल्यानंतर त्या शेवटच्याच गुरुवारी मग उद्यापन हे केलं जातं. पण आता आपल्या बऱ्याच महिलांना काही ना काही जर अडचणी निर्माण होत असतील तर मग त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यातील जो पहिला गुरुवार येईल त्यावेळेस पण तुम्ही उद्यापन करू शकता. पण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की पौष महिना चालू होतो, मार्गशीर्षचा हा शेवटचा गुरुवार झाला, दुसऱ्या दिवशी अमावस्या चालू होणार आहे, त्यामुळे मग पौष महिन्यामध्ये आपण उद्यापन करू शकतो का? तर आपण पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत असते, तर मकर संक्रांतीला आपण हळदी कुंकू हे करत असतो. त्यामुळे पौष महिन्यात पण तुम्हाला जर आता बऱ्याच महिलांना काय होतं की आता शेवटचा गुरुवार असेल तर मासिक धर्म असेल किंवा मग सुतक असेल तर त्यावेळेस मग तुम्ही पौष महिन्यातील जो पहिला गुरुवार आहे तर त्या पहिल्या गुरुवारी याचं उद्यापन करू शकता, जेणेकरून ज्या आपण काय अडचणी असतील तर त्या अडचणी असल्यामुळे सुतक असेल किंवा मासिक धर्म किंवा इतर काय अडचणी असतील तर त्यावेळेस तुम्ही पुढील गुरुवारी उद्यापन केलात तरी हरकत नाही. आता आपण कोणतेही व्रत करत असताना 5 किंवा 11 करत असतो, त्यानंतरच मग आपण उद्यापन करत असतो. पण आता मार्गशीर्ष महिन्यातील हे 4च गुरुवार आहेत, त्यामुळे जर अशा काही अडचणी, काही समस्या निर्माण होत असतील तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी पण उद्यापन केलात तरी हरकत नाही. तर आता उद्यापन करत असताना किती महिलांना आपण बोलवू शकतो, म्हणजे किती महिलांना आपण बोलवायचं आहे, तर तुम्ही 7 किंवा 9 किंवा 11 किंवा 5 तुम्हाला जेवढ्या महिला शक्य होत असतील तेवढ्या महिलांना तुम्ही बोलवू शकता हळदी कुंकू करण्यासाठी. पण आता हळदी कुंकू करत असताना बऱ्याच महिला काय करत असतात की आपण हळदी कुंकू करताना आता जो ग्रंथ आहे माता लक्ष्मीचा, महालक्ष्मीचा जो ग्रंथ आहे, आपण जे 4 गुरुवार आहेत तर त्या ग्रंथाची आपण कहाणी वाचन करत असतो. पण आपण हा ग्रंथ त्या महिलांना त्याची एक प्रत म्हणून किंवा एखादं फळ आपण देत असतो. आता ज्या महिला याचं व्रत करणार असेल किंवा ज्या महिलांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथ जर देणार असतील तर काय होतं बऱ्याच वेळा की आता बऱ्याच महिलांना जर वाचन करता येत नसेल किंवा वाचण्यासाठी घरामध्ये इतर कोण व्यक्ती नसतील किंवा मुली वगैरे नसतील तर घरामध्ये हा ग्रंथ काय होतं की आपण ज्या महिलांना हा ग्रंथ देत असतो तर त्या महिलांच्या घरामध्ये हा ग्रंथ पडून राहत असतो. महिलांना बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की मग आपण आपला जो उपवास आहे तर तो उपवास पूर्ण होतो का, आपलं उद्यापन पूर्ण होतं का, जर आपण एखाद्या महिलांना हा ग्रंथ दिला आणि त्यांच्याकडून वाचन झालं नाही तर मग आपण जे उद्यापन केलं आहे तर ते पूर्ण होतं का? तर असे मनामध्ये कोणतेही वाईट विचार किंवा नकारात्मक विचार न आणता ज्या व्यक्तीला म्हणा किंवा ज्या महिलांना आपण ग्रंथ देत असतो तर त्या ग्रंथाची पूजा जरी झाली तर ती पूजा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते, म्हणून तुम्ही ग्रंथ देऊ शकता. आता ग्रंथ देत असताना असे प्रश्न पडणं साहजिक आहे, त्यामुळे मग तुम्ही ग्रंथ किंवा एखादी केळी म्हणा हे दिलात तरी हरकत नाही. तर आता आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरात माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणून आपण माता लक्ष्मीचे गुरुवार हे करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून आपण बरेच सेवा उपाय करत असतो. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीला सतत कोणत्या ना कोणत्या कामामध्ये यश येत नसतं, काय ना काय अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे मग आपल्याला हा शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे शेवटच्या गुरुवारी आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी सुपारी ठेवायचा आहे. तर ही सुपारी आपल्याला कशी ठेवायची आहे आणि कधी ठेवायची आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुमच्या घरामध्ये ज्या पण काय अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होईल. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मार्गशीर्षचा हा शेवटचा गुरुवार आहे आणि आता आपण जर म्हणजेच की ज्या महिला उद्यापन करणार असतील तर आपल्या घरी जर कोण मुली किंवा महिला आल्या तर त्यांना मग आपल्याला आवर्जून ज्या आपल्या घरामध्ये काही केळी असेल किंवा इतर कुठलं तुम्ही फळ देणार असाल तर त्या त्या महिलांना पण आपण आवर्जून द्यायचं आहे. असे नाही की तुम्ही फक्त 11 किंवा 7च महिलांना देणार आहात, मग तेवढ्याच जर वस्तू असतील किंवा इतर कुठलीही तुम्ही जे वस्तू आहे तर ते द्यायचं आहे. तर बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की आपल्या घरामध्ये विधवा महिला जर आली तर त्यांना मग आपण हे फळ म्हणा देऊ शकतो का? जरी तुम्ही त्या महिलांना बोलावलं नसेल तरी पण त्या काही इतर कारणासाठी जर घरी आल्या
तर त्या महिलांना पण तुम्ही हे केळी म्हणा किंवा इतर कुठलं फळ देणार असाल तर ते फळ तुम्ही आवर्जून द्यायचं आहे. कारण की माता लक्ष्मी जी आहे तर आपल्या घरी कोणत्या रूपामध्ये येईल ते सांगता येत नाही. म्हणून आपल्या घरी जर कोणीही आल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. कारण कधी कधी काय होतं की शहरी भागामध्ये जास्तीत जास्त महिला कोणाच्या घरी जात नाहीत. त्यामुळे मग तुमच्या घरी जर एक जरी महिला आली तर तरी पण तुम्ही तिला जेवू घालू शकता. म्हणजे आता शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपण एखादी महिला जेवू घालत असतो आणि तिची ओटी वगैरे भरत असतो. आता जर एक जरी महिला आली तरी पण तुम्ही तिला जेवू घालायचं आहे आणि तिची ओटी भरायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आपलं शेवटचा गुरुवार असल्यामुळे आपण मग आपल्या संध्याकाळी या महिलांना म्हणा किंवा जी महिला आहे त्या महिलांना जेवू घालून ओटी भरून मग आपण आपला उपवास सोडायचा आहे. आता त्या अगोदरच आपल्याला हा उपाय करायचा आहे, जी ही सुपारी ठेवण्याचा उपाय करायचा आहे. तर आपण उपवास सोडण्या अगोदर आता ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडत असाल, आता बऱ्याच ठिकाणी सकाळी पूजा मांडली जाते आणि काही ठिकाणी सायंकाळी 4 नंतर पूजा मांडली जाते. आता ज्या वेळेमध्ये तुम्ही पूजा मांडणार आहात त्या वेळेमध्येच तुम्ही हा उपाय, ही सेवा करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे. आता ज्याला आपण खाऊचं पान म्हणत आहोत, तर ते फोटोमध्ये तुम्हाला दिसतच असेल. आणि त्या पानावरती आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि एक सुपारी आपल्याला नवीन आणायची आहे. आता घरामध्ये इतर आपल्या घरात सुपाऱ्या असतात तर ती सुपारी न घेता एक नवीन सुपारी आणायची आहे विकत आपल्याला आणि मग त्यावरती ठेवायचं आहे. सगळ्यात अगोदर सुपारी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला अशी सेवा आणि हा उपाय करायचा आहे. सुपारी तांदळावरती ठेवल्यानंतर मग आपल्याला त्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे. आता हा उपाय करत असताना जिथे आपण पूजा मांडली आहे तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये वरती आपल्याला खाऊचं पान ठेवायचं आहे आणि मग हे तांदूळ ठेवायचे आहेत आणि ती सुपारी ठेवायची आहे आणि मग हळदी कुंकू त्या सुपारीवरती ठेवायचं आहे. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे किंवा ओम महालक्ष्मी नमः असा तुम्ही मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा पण तुम्ही म्हणू शकता. किंवा तुम्हाला कोणताच मंत्र येत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून पण तुम्ही श्रवण करू शकता. आणि ही जी सुपारी आहे तर ही कुठे ठेवायची, तर जिथे आपण पूजा मांडली आहे माता लक्ष्मीची तिथे ठेवायची आहे. आता जरी तुमचा मार्गशीर्षचा गुरुवार नसेल आणि तुम्ही पूजा मांडली नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटो पुढे तुम्ही हे जे सुपारी आहे तर तिथे पण ठेवून असा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ज्या घरातील इच्छा आहेत म्हणजेच की घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायचा आहे. आणि ही जी सुपारी आहे तर दिवसभर म्हणा रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस पूजा उचलणार असतो त्यावेळेस मग आपल्याला ती सुपारी तिथून उचलायची आहे आणि पूजेमधलं एखादं लाल वस्त्र असेल तर ते घ्यायचं आहे. त्यामध्ये मग हे खाऊचं पान म्हणा, तांदूळ आणि ही जी सुपारी आहे तर ते सगळं एकत्र करून आपल्याला त्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे. आणि नंतर मग काय करायचं आहे, आता जर तुम्ही घरामध्ये तुमच्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील, घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर त्यासाठी हा उपाय करणार असाल तर घरामध्ये तिजोरीमध्ये ही सुपारीची पोटली बनवून आपल्याला ठेवायचं आहे. किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर तिथे तुम्ही मग याची पोटली बनवून मग जिथे कुठे व्यवसायाच्या तिथे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. किंवा स्वतःसाठी करणार असाल तर मग तुम्ही स्वतःजवळ ही जी सुपारी आहे तर ती ठेवू शकता. पण हरकत नाही की ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाणार असाल त्यावेळेस ही सुपारी घराच्या बाहेर चुकूनही घेऊन जाऊ नका. घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी हा उपाय करणार असाल किंवा तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळावे यासाठी करत असाल तर तुम्ही मग घरामध्ये ही सुपारी ठेवायची आहे. तर असा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील दारिद्र्य तर नष्ट होते, तर माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कायम कृपा राहत असते. कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. तर आता हा मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे. आता परत आपल्याला वर्षभर संधी नसते, म्हणून तुम्ही ही संधी चुकवू नका. आता ज्या महिलांना मासिक धर्म नसेल तर त्या महिलांना हा उपाय करता येईल. आता जर तुम्ही काही अडचणीमुळे उद्यापन करणार नसाल तर पुढील गुरुवारी जर तुम्ही उद्यापन करणार असाल तर त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला हा उपाय, ही सेवा कशी करायचा आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला समजलीच असेल. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा मग श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.